हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लर्नोलेट. तर महाराष्ट्रामध्ये जितके पण बी फार्मसीचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहे तर त्या सर्व कॉलेजेसची जी फीज आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एका क्लिकमध्ये तुम्ही सर्व कॉलेजेस जितके पण आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी फार्मसीचे त्या सर्व कॉलेजेसची फी फाइंड करू शकता एका क्लिकमध्ये. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे लेटेस्ट व्हिडिओज असतील त्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. ॲडमिशनच्या रिलेटेड जे पण व्हिडिओज येतील त्याचे देखील तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता फीज अप्रूव्ड बाय फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर 2023-24. सो जे बी फार्मसीचे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट त्या सर्व कॉलेजेसची जी फी आहे ती या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी कॉलेजचा कोड आहे, लास्टचे 4 डिजिट कॉलेजचा कोड आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूटचं नेम म्हणजे कॉलेजचं नेम आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ते कॉलेज आहे. ओके, त्यानंतर स्ट्रीम, त्यानंतर स्टेटस. ओके, सो त्यानंतर ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी आणि लास्टला टोटल फी. तुम्हाला माहित असेल की ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी मिळून तुमची टोटल फी तुम्हाला पे करायची असते. ठीक आहे, तर सर्व कॉलेजेसचे जे फीज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील. डिस्ट्रिक्ट वाईज पण तुम्हाला या ठिकाणी कॉलेजेसचे फीज मिळतील एका क्लिकमध्ये. कसं फाइंड करायचं आहे ते आपण पाहूयात. सो ही वेबसाईट आहे जी की फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीची वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेटची. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. या वेबसाईटवर तुम्ही जे फीज आहेत कॉलेजेसचे ते फाइंड करू शकता. डिस्ट्रिक्ट वाईज पण तुम्ही फाइंड करू शकता की कोल्हापुरातले जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची फी किती आहे, पुण्यामधील जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची फी किती आहे, सांगलीमध्ये जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये किती फीज आहे. तर सर्व जे महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट्स आहेत त्या प्रत्येक डिस्ट्रिक्टचं तुम्ही कॉलेज लिस्ट बघू शकता, त्यामध्ये फीज त्यांची मेन्शन असेल. ओके, तर ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर मी थोडं ह्याला झूम करेन. ओके, सो झूम केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुम्हाला 3 ऑप्शन्स बघायला मिळतील. पहिला ऑप्शन आहे सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप. तर सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईपमध्ये तुम्हाला H&T सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर सेकंड टाईप आहे सिलेक्ट सब टाईप. ओके, तर सेकंडमध्ये तुम्हाला बी फार्मसी हा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर खाली तिसरा ऑप्शन आहे की तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेजेस तुम्हाला बघायचे आहेत, पुण्यामधले, मुंबईमधले, ठीक आहे, कोल्हापूरमधले, सांगलीमधले, नागपूरमधले कोणते बघायचे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता पहिला ऑप्शन आहे ऑल डिस्ट्रिक्ट, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितके पण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसची जी फी आहे ती चेक करायची आहे. तर ऑल डिस्ट्रिक्टवर क्लिक करा आणि गेट रिपोर्टवर क्लिक करा. ठीक आहे, गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लिस्ट येईल. ओके, सो या ठिकाणी तुमची लिस्ट आलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता फीज अप्रूव्ड बाय फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर 2023-24. तर या ठिकाणी सर्व जे डिस्ट्रिक्ट आहेत त्या सर्व डिस्ट्रिक्टमधील कॉलेजेसची तुम्हाला बी फार्मसीच्या फीज मिळून जाईल. ओके, सो होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे लेटेस्ट व्हिडिओज असतील रिगार्डिंग ॲडमिशन अँड रिगार्डिंग स्कॉलरशिप्स त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम मिळतील. सो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.